मंत्री मकरंद पाटील परभणीला आलेले आहेत। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे या ठिकाणी शेत बांधावरती आलेले आहेत। शेतकऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधलाय। शेतकऱ्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे देखील त्यांच्या समोर उपस्थित केले। स्वतः मंत्री पाटील आपल्या सोबत आहेत। साहेब, काय सांगाल, शेतकऱ्यांनी तुमच्या समोर व्यथा मांडलेली आहे। 8,500 एकरी पुरत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। काय मदत आणि पुनर्वसन खात्यामार्फत शेतकऱ्यांना काय दिलासा तत्काळ मिळणार आहे? नाही, आम्ही आता जे NDRFचे निकष आहेत त्या पद्धतीनं ताबडतोब मदत देण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे आणि दिवाळीपूर्वी या सगळ्या एकूण झालेल्या राज्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही ताबडतोब मदत देण्याचं त्या ठिकाणी आमचा प्रयत्न निश्चितपणानं सुरू आहे। तशा पद्धतीचं खरीपामध्ये 2215 कोटीपेक्षा अधिक रुपयाची मदत साधारण 31,60,000 शेतकऱ्यांना आम्ही अद्यापपर्यंत दिलेली आहे। उर्वरित शेतकऱ्यांनाही मदत आम्ही तातडीनं देण्याची व्यवस्था करतोय। त्याचबरोबर जी वाढीव मदतीची मागणी आहे, या वाढीव मदतीची मागणी निश्चितपणाने माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि एकूणच कॅबिनेट समोर हा विषय मांडून योग्य तो निर्णय आम्ही निश्चितपणाने घेऊ। शेतकरी म्हणतात साहेब की 8,500 तुटपुंजी मदत आहे, खरंच वाढवण्याची गरज आहे। तुम्ही फील्डवरती फिरताय, तुम्हाला वाटते का वाढून द्यावं शेतकऱ्यांना म्हणून? नाही, स्वाभाविक आहे, कारण खरीपाचं पीक जे आहे हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा आधार असतो आणि तो खरीपच आता बऱ्यापैकी हातातनं गेलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती आम्ही निश्चितपणानं मांडू। 25,000 एकरी द्या असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। हो आहे, आता प्रत्येक ठिकाणच्या मागण्या वेगवेगळ्या आहेत। कोण 50,000 म्हणते, कोण 30,000 म्हणते, कोण 25,000 म्हणते। ह्या सगळ्या मागण्या आम्ही निश्चितपणानं वर मांडू। फील्डवरती फिरता तुम्ही, किती मोठं नुकसान आहे आता पाहतोय आपण। खरीप तर गेलेलाच आहे, रब्बीसाठी शेत तयार होणार नाही। हो, खरं आहे ना, एकूणच नुकसान आहे। आता कसं झालं, हे पिकाचं नुकसान दिसतंय, परंतु काही ठिकाणी जमिनीच खरवडून गेलेल्या आहे। त्या शेतकऱ्याला पुन्हा शेत करायला फार मोठा त्या ठिकाणी खर्च येणार आहे। आता आज आम्ही 47,000 रुपये हेक्टरी देतो खरडून गेलेल्या जमिनीला, त्यामध्येही वाढ करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवा सूचित केलंय। या संदर्भामध्ये जेवढं काही अधिक आम्हाला शेतकऱ्यांना देता येईल तो प्रयत्न शासनाचा निश्चित असेल, एवढं मी अतिशय नम्रतापूर्वक आपल्याला। शेतकऱ्यांची खरं तर मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, मात्र शासन त्या संदर्भात काही योग्य भूमिका घेत नाही किंवा चित्र शासनाचं स्पष्ट मध्ये ओल्या दुष्काळाच्या हे खूप क्लिष्ट आहेत आणि त्याला विशिष्ट असे काही हे नाहीये नॉर्म्स। परंतु CM साहेबांनी कालच सांगितलं की टंचाईमध्ये ज्या वेळेला दुष्काळ पडतो आणि त्या टंचाईमध्ये जी मदत शासन देतं ती मदत आम्ही यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देऊ असं कालच त्यांनी सुतोवाच केलेलं। त्यामुळे आम्ही योग्य तो निर्णय निश्चितपणानं घेऊ की जो शेतकऱ्यांच्या हिताचा असेल। दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत मिळेल निश्चित। मकरंद पाटील होते, खरं तर दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत भेटेल असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय। तुर्तास मकरंद पाटील फील्डवरती आहेत। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे या ठिकाणी येऊन त्यांनी शेत बांधाऱ्यावर पाहणी केली आहे आणि एकूणच शेतकऱ्यांचे जे म्हणणं आहे ते ऐकून सुद्धा घेतलंय। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, धानोरा काळे, पूर्णा, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।